या अगोदर सुद्धा प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत योगेशजी पाटील यांच्या आणि खूप चांगल्या प्रकारचा खेळ साकारला गेला. अप्रतिम चांगलं क्रिकेट. योगेश पाटील कॉंग्रॅच्युलेशन. योगेश पाटील जबरदस्त भिवंडी तालुक्यातील अकलोलीचा वंडर बॉय असं म्हणायला हरकत नाही आहे. हार्दिक पंड्या कॉपीबुक स्टाईलमध्ये त्याच्याकडे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप चांगलं क्रिकेट ज्याच्या माध्यमातून योगेश पाटील. व्हेरी वेल प्लेड योगेश, कॉंग्रॅच्युलेशन. या पण जसं सामन्याला सुरुवात होईल तसं मात्र या आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ पांजू मिस्टर दिनेश किनी यांचे जवळचे मित्र. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे दुपारच्या या सत्रामध्ये. तर सामना आपण पाहतोय आर के एंटरप्राइजेस विपक्ष श्री गणेश गण्या 11 असा सामना मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राहुल कश्यप एका बाजूला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला जुगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हे दोन धुरंधर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. राहुल कश्यप काय जबरदस्त मागच्या वर्षी या मैदानावर ते खेळ केला होता. या फलंदाजाने सातत्य राखले गेले या संघाच्या माध्यमातून. आर के एंटरप्राइजेस अर्थातच वर्तकनगर हा संघ पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्क वरती प्रणय येतोय. गोलंदाजी मार्क वरती दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. 6 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 षटकांचे पहिल्या फेरीतील सामने. खूप चांगली संकल्पना एकविरा क्रिकेट क्लब नायगावच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा ऑन साईडला. चेंडूला इंटू द गॅपमध्ये वळवलं गेलंय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी वळाले जरूर आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या माध्यमातून पहिल्या विकेटचं पतन होतंय. मोठा हादरा बसला गेलाय. जुगेश बॅक टू द डगआउट. गॉन. पैकी केली गेली. मैदानाच्या आतमध्ये संदीप वैती अर्थातच आपण पाहतोय ग्लेन वैती याच्या हातामध्ये आणि फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद होतोय. एक धावा ही फलकावरती असताना पहिला आदरा बसतोय. जुगेश याला तंबूच्या आसऱ्याला परतवलं गेलंय. नवीन फलंदाज सचिन येतोय क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र पार्टनरशिप लावावी लागेल कारण जुगेशमध्ये ती क्षमता होती मोठे फटके खेळण्याची. हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडंसं चेंडू खाली राहतोय. सबमरीन पद्धतीचा हा चेंडू ग्लेन वैती याच्या हातामध्ये निघून जातोय निर्धावच्या स्वरूपाने. धावांची गती 1 धावा 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. सावध पवित्रा घेतला जातोय. अप्रतिम आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळत असताना टप्पा योग्य आहे. लेंथ अँड लाईन वरती गुड लेंथ वरती टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती उजव्या हाताने राऊंड द विकेटचा मारा करत असताना 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. तत्पूर्वी चेंडू निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. लगातारचे 2 चेंडू आपण पहिले तर निर्धाव पाहायला मिळत आहेत. रनआउटच्या माध्यमातून गडी बाद झाल्यानंतर थोडंसं दडपण वाढलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये थोडंसं बॅकफुटला पाहायला मिळत आहेत. धावांची गती फलकावरती 1 धावा 1 गडी बाद. आर के एंटरप्राइजेस हा संघ मात्र प्रथम फलंदाजी करत असताना गोलंदाज सज्ज होतोय.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि कुठलीच चुकी करणार नाहीत. फलंदाज बाद होतोय. आणखीन एक विकेटचं पतन होतंय. धक्का क्रमांक 2, सचिन गॉन. पुढे ना झुकलाय, पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय, अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो जान आहे. जेपी कपिलच्या फिरकीचा आम्हाला अभिमान आहे. धन्यवाद. डिझने एक धाबा फलकावरती 4 चेंडूंचा खेळ होतोय. आरके एंटरप्राइजेस हा संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. अडचणीमध्ये सापडला गेलाय. 4 चेंडूमध्ये 2 गडी बाद झालेत आणि धावांची गती 1 धावा. राहुल कश्यप स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज दाखल होतोय शैलेश. फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटचं टॉप एज आणि कॉटन बॉलची संधी. यस इज गॉन. आणखीन एक विकेटचं पतन. राहुल कश्यप बॅक टू द डगआउट. संघाच्या या वसुंधरेचा मान आम्ही राखलाय. हरजित असते खेळामध्ये हा विचार आम्ही जपलाय. धावांचा डोंगर बॉलरने आमच्या दिमागदारीने रोखलाय. फलंदाजाने समोरच्या टीमला धो 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 धन्यवाद. धो डिझने 3 गडी बाद. धाव फलकावरती 1 धावा. आरके एंटरप्राइजेस या संघाची पाहायला मिळते. 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली गोलंदाजी, बहरदार गोलंदाजी, धारदार गोलंदाजी पाहायला मिळते प्रणयच्या माध्यमातून. ऑन फॉर द हॅट्रिक वरती आता येऊन पोचला जातोय प्रणय हा गोलंदाज. उलटॉस चेंडू होता. यष्टीरक्षक ग्लेन वैती याला बीट करून चेंडू लॉंग स्टॉप रिजनला. आउटफील्ड फास्ट आहे. बाईचचा इशारा की बॅटने चेंडू निघून जातोय. चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावा. चौकार. या षटकामध्ये धाव फलकावरती 5 धावा या पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद. आरके एंटरप्राइजेस प्रथम फलंदाजी करत असताना पहिलं षटक अप्रतिम पाहायला मिळालं. प्रणयच्या माध्यमातून 2 गडी वैयक्तिक बाद केले गेले. 1 गडी आपण पाहिलं तर रनआउटच्या माध्यमातून सांघिक बाद केला गेला आणि जे टॉप ऑर्डर होतं ते मात्र कोलॅप्स आपल्याला पाहायला मिळालं. महत्त्वपूर्ण फलंदाज राहुल बाद झाला. तदनंतर जुगेश आणि सचिन हे फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर शैलेश आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ग्लेन येतोय गोलंदाजी मार्क वरती. ग्लेन वैती संदीप वैती येतोय गोलंदाजी मार्क वरती. अर्थातच ग्लेन वैती कुलियागरी सामाजिक समाजामधून मात्र मास्टर क्रिकेट हाताळत असताना बंदर पाखाडी संघाच्या माध्यमातून प्रत्येक वेळा आम्ही पाहिले तोच गोलंदाजी मार्क वरती. एक जबरदस्त धुरंधर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय संदीप वैती गोलंदाजी मार्क वरती येत असताना. धावांची गती फलकावरती 5 धावा. अप्रतिम गुड डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आपण पाहिलं तर बाउन्स होत असताना एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय निर्धावच्या स्वरूपाने. गुड डिलिव्हरी. चेंडूला दोन्ही बाजूला बनवण्याची क्षमता असलेला गोलंदाज ग्लेन वैती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पाहिलं न्याहाळलं बाकीचं काम मात्र पंचांवरती सोपवलं जातंय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावांची गती फलकावरती पाहायला मिळते 6 धावा.
एक चेंडूचा सामना आतापर्यंत झालेला आहे. दुसरं पॉवर प्लेचं हे षटक पाहायला मिळतंय. ऑन साईडला फ्लिक पद्धतीने चेंडूला वळवण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट स्क्वेअर बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केलं जात आहे. एक धावेसहित संघ जाऊन पोचते धाव फलकावरती 7 धावा. कारण इथे पार्टनरशिपची गरज आहे आणि ती पार्टनरशिप लावण्याच्या प्रयत्नामध्ये शैलेश आणि सूरज हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना 6 षटकांचा सामना आहे. तर 60 ते 65 धावा या फलकावरती उभारल्या गेल्या तर एक तगडी बॉलिंग लाईनअप आहे. आपण पाहिले तर RK एंटरप्राइजेस संघासमोर सरळ बॅटने स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला वळवलं जात आहे. थोडंसं पंबल झाला आणि त्याचा फायदा होत असताना एक धाव येते आणि एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 8 धावा 8 रन्स ऑन द बोर्ड. चेंडू फेकले गेलेत. ग्लेन वैती याच्या षटकामध्ये 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. खूप चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती मारा करत असताना ग्लेन वैती पाहायला मिळतंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा. इथे मात्र यस नो वेटचा कॉल जुळला गेला नाही. तत्पूर्वी रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक विकेटचं पतन होत आहे. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. ते मात्र महत्त्वपूर्ण फलंदाज आता मात्र बाद झालेले आपण पाहतोय आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय 8 धावा. नवीन फलंदाज हर्ष येतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी अप्रतिम अचूक टप्प्यावरती प्रणयने गोलंदाजी हाताळली. तदनंतर ग्लेन वैती खूप चांगली गोलंदाजी हाताळतोय. मात्र ताळमेळ नव्हतं. यस नो वेटचा कॉल जुळणं गरजेची गोष्ट होती. अप्रतिम सुरेख टप्पा पडल्यानंतर चेंडू लेग ब्रेकच्या पद्धतीने निघून जातोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट डिलिव्हरी. ग्लेन वैती काही जबरदस्त उत्साह पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांचा गजर होतोय. धावांची गती 8 धावा. शेवटचा चेंडू ऑन साईडला. चेंडूला मात्र उडवलं गेलंय. चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 6 धावा. षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. वाऱ्याच्या झोतावरती चेंडूला मात्र फेकून दिलंय आणि 6 धावे सहित संघ जाऊन पोचते फलकावरती. एकंदरीत 14 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं षटक हाताळत असताना शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका येतोय आणि थोडंसं आपण पाहिलं तर धावांचा वेग वाढला जातोय. मैदानाच्या आतमध्ये 4 गडी बाद. धाव फलकावरती 14 धावा RK एंटरप्राइजेस या संघाच्या पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवरती येत असताना तर राहुल येतोय गोलंदाजी मार्क वरती. तिसरं षटक हाताळण्याकरिता खूप चांगली स्पर्धा अप्रतिम आयोजन नियोजन आणि मैदान आपण पाहिलं तर सपाटीकरण खूप चांगल्या पद्धतीने आहे. आउटफील्ड फास्ट आपल्याला पाहायला मिळतंय. फुल टॉस चेंडू ऑन साईडला पॅड वरती बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केलं जात आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण तितकेच चांगले फेकी ऑन द स्टंप पाहायला मिळतंय. धावांची गती 1 ने पुढे सरकत असताना 15 रन्स 15 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा. जी सुरुवात व्हायला हवी होती ती सुरुवात 2 फलंदाजांच्या माध्यमातून झाली नव्हती. चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावले जात आहेत. तत्पूर्वी जेलबादच्या माध्यमातून आणखीन एक विकेटचं पतन होतंय.
हर्ष याच्या खेळीला पूर्णविराम. फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 5. एकंदरीत पहिले तर 15 धावा असताना 5वा आदरा बसला जातोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज येत असताना जयेश येतोय. आणि आता मात्र खऱ्या अर्थाने जबाबदारी स्वीकारावी लागेल जयेश या फलंदाजाला. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 4-5 जे महत्त्वपूर्ण फलंदाज होते, टॉप ऑर्डर मिडल ऑर्डर पूर्णपणे आपण पाहिलं तर थोडंसं अपयशी ठरला गेलाय. आणि आता मात्र जबाबदारी आली ती लोअर ऑर्डरच्या फलंदाजांवरती आणि ती जबाबदारी स्वीकारावी लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डिलिव्हरी जबरदस्त गोलंदाजी हाताळली जाते राहुलच्या माध्यमातून. लेग ब्रेकचा मारा करत असताना फलंदाजांना नजबलीये मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. फिरकी घेतली जाते फलंदाजांची. अप्रतिम टप्पा योग्य आहे. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइडला. जयेशने जबाबदारी स्वीकारले. चेंडूला मात्र फेकून दिले. 6 धावा. गाव गबान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग. धन्यवाद डीजे. जबरदस्त अप्रतिम फटका पाहायला मिळाला आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिले तर 21 धावा 21 रन्स. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइडला. चेंडूला मात्र फेकून दिलंय. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 6 धावा. षटकार. धन्यवाद डीजे. जयेशने जबाबदारी स्वीकारली कारण जयेश मध्ये ती क्षमता आहे. धावांची गती फलकावरती पाहायला मिळतं. एकंदरीत 27 धावा. शेवटचा चेंडू आहे राहुलच्या या षटकातील कारण टॉप ऑर्डरचा हा फलंदाज आहे. आज लोअर ऑर्डर मध्ये फलंदाजी करत असताना ऑन साइडला का जबरदस्त 3 हँड रो. व्हॉट अ शॉट. 6 धावा. षटकार. जुना संघ परंपरेने चाललाय. संकट आली किती तरीही कुणा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय. अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो जान आहे. जेपी कपिलच्या फिरकीचा आम्हाला अभिमान आहे. धन्यवाद डीजे. का जबरदस्त जयेशच्या बॅट मधून 3 चेंडूंवरती 3 लगातार षटकार पाहायला मिळत आहेत आणि धावांचा आता मात्र आलेख उंचावला जातोय मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. आरके एंटरप्राइजेस या संघाची 5 गडी बाद धाव फलकावरती 33 धावा. आता मात्र आस्किंग जो रन रेट आपण पाहिला तर करंट रन रेट 11चा पाहायला मिळतोय. धावगती वाढवणं हे फलंदाजांचं काम आहे. त्यामध्ये टॉप ऑर्डरचे आणि मिडल ऑर्डरचे फलंदाज आपण पाहिले तर सक्षल अपयशी ठरले गेले. हर्षने जरूर एक षटकार ठोठावला. तदनंतर आपण पाहिले तर जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि जयेशने काही जबरदस्त 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोठावत असताना धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धाव फलकावरती 33 धावा. प्रणय येतोय वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक घेऊन जबाबदारी पुन्हा एकदा स्वीकारत असताना कारण 5 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या होत्या आणि 2 महत्त्वपूर्ण फलंदाजांना ज्याने बाद केलं होतं तोच प्रणय गोलंदाजी मार्क वरते. मात्र एका बाजूला सूरज पाहायला मिळतोय.
सुरेख चेंडू म्हणता येणार नाही. टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेरच्या दिशेने वळतोय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अमर कोहली एका बाजूला पंचांच्या भूमिकेमध्ये, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर रुपेश कोहली. ही पंचांची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. वाईटच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली जाते. एकंदरीत पाहिले तर 34 धावा, 34 रन्स. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. जाई 11 डहाणूवरनं हा संघ इथे उपस्थित झालेला आहे आणि त्यांच्या समवेत आपण पाहणार आहोत. जग्या 11 कासर वडवली हा संघ मात्र 2 हात करेल. तर 6 षटकं समाप्त झाल्यानंतर आम्ही लगेच टॉस करणार आहोत, याची नोंद घ्या. दोन्ही संघ नायकांना विनंती करतोय. यावेळेस मोठा फटका सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात आणि आणखीन एक विकेटचं पतन होतोय. जेलबादच्या माध्यमातून फलंदाज सूरज बॅक. कर्णधार मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी स्वीकारण्याकरिता दाखल होतोय. मिस्टर महेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिले तर 34 धावा. प्रणयने काही जबरदस्त गोलंदाजी केले मैदानाच्या आतमध्ये. 3 गडी त्याने बाद केलेत. वैयक्तिक हे दुसरं षटक हाताळत असताना पहिला चेंडू जरूर वाईड होता, नंतर दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिले तर जबरदस्त विकेट प्राप्त केले गेले. फॉरवर्ड लाईनच्या चेंडूला मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सूरजचा फसला जातोय मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. तत्पूर्वी चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय निर्धावच्या स्वरूपाने. धावांची गती फलकावरती 34 धावा ह्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होतोय. राऊंड द विकेटने मारा करत असताना उजव्या हाताच्या फलंदाजाकरिता खूप चांगली गोलंदाजी हाताळली गेली. ऑन साईडला चेंडूला मात्र वळवलं गेलंय. चेंडू निघून जातोय. फ्लॅट षटकार, 6 धावा. जबरदस्त आपण पाहतोय. हे आवडतं मैदान असेल असं काही म्हणायला काय वावगे ठरणार नाही, कारण मागच्या वर्षी सुद्धा थैमान घातलं होतं जयेशने. आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये काही जबरदस्त फटका खेळला गेलाय आणि 4था षटकार ज्याच्या बॅटमधून येतोय. धावांची गती फलकावरती पाहिलं तर 40 रन्स, 40 धावा. प्रणय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. 4था चेंडू घेऊन पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका येत असताना पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र फेकून दिलंय डीप मिड ऑनच्या वरतून. 6 धावा, षटकार. सामान आम्ही राखलाय. हरजित असते खेळामध्ये हा विचार आम्ही जपलाय. धावांचा डोंगर बॉलरने आमच्या दिमागदारीने. धन्यवाद डीजे. 6 धाबे सहित संघ जाऊन पोहोचते धाव फलकावरती. 46 धावा, 46 रन्स. चला मी विनंती करतोय जे स्वयंसेवक आहेत त्याने आपण सीमारेषेचा ताबा घ्या. स्वयंसेवकांना मी विनंती करतोय. धाव फलकावरती एकंदरीत पाहिले तर 46 धावा. काही जबरदस्त आपण पाहतोय. जयेशची बॅट तलपली गेले मैदानाच्या आतमध्ये आणि जयेशच्या बॅटमधून हा 5वा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. खरं धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांमध्ये धुरंधर खेळाडू आहेत आणि जरूर धावा या फलकावरती लावाव्या लागतील. जर एक फायटिंग टोटल उभारायचं असेल तर मोठे फटके येणे गरजेची गोष्ट असेल. जरूर गडी बाद झाले ते 6, मात्र 6 गडी बाद झाले असताना सुद्धा मी मैदानाच्या आतमध्ये कशासाठी दाखल झालोय हे मात्र दाखवून देत असताना जयेश मैदानाच्या आतमध्ये दर्शवतोय. धावांची गती फलकावरती 46 धावा. गोलंदाज सज्ज होतोय. एक जबरदस्त चांगलं गोलंदाजी ज्याने हाताळली होती त्या गोलंदाजावरती आता मात्र हल्ले चढवले गेलेत प्रणयवरती. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा सरळ बॅटने काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धावा, षटकार. विशाल शैलूच्या अस्तित्वाने
धन्यवाद डीजे. या अगोदर राहुलच्या षटकामध्ये सुद्धा लगातारच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोठावले होते आणि या षटकामध्ये सुद्धा जयेशच्या बॅटमधून 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोठावले गेले. शेवटचा चेंडू आहे प्रणय याच्या षटकातील. धाव फलकावरती 52 धावा. लोअर फुलटॉसचा चेंडू ऑन साइडला चेंडू निघून येतोय. डीप मिड विकेट. मिडॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावले जातील. तत्पूर्वी एकाच धावेवरती समाधान मानलं जाते आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. 53 धावा. काय जबरदस्त 2 षटकांमध्ये आपण पाहिले तर 14 धावा होत्या आणि तदनंतर 2 षटकांमध्ये जणू काही सैराट आणलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये जयेश या फलंदाजाने. आणि धाव फलकावरती 53 धावा आणि 9 चेंडूमध्ये वैयक्तिक 37 धावांवरती खेळतोय. काय जबरदस्त धाव फलकावरती 53 धावा. या आपण ऐकूया डिस्क जॉकीला. ऋषी वाल्मिकी क्रीडांगणामध्ये क्रिकेटचे सामने रंगतात. बॅट बॉल म्हणतात कुणी याला, कुणी चेंडू फळी ही म्हणतात. एकवीर संघाचे एक खेळाडू हाकेला एका जमतात. क्रिकेट असो की समाज कार्य. धन्यवाद डीजे. खूप चांगलं टायटल सॉन्ग या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. हितेश सांदे यांच्या माध्यमातून. धावांची गती फलकावरती 53 धावा. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. कारण या 2 षटकांमध्ये आपण पाहिले तर 2 षटकांमध्ये काही जबरदस्त 39 धावा येताना पाहायला मिळाल्या. तर स्ट्राईकला फलंदाज जयेश पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती मनीष येतोय. गोलंदाजी मार्कवरती टप्प्याचा चेंडू ऑन साइडला चेंडूला खेळलं जातंय. तत्पूर्वी डीप मिडॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने सरसावला जातोय. एक धाव अर्जित केले गेले आणि एकाच धावेवरती समाधान मानत असताना धावांची गती पुढे सरकली जाते. फलकावरती एकंदरीत पाहिले तर 54 धावा, 54 रन्स. कारण 11 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले तर 95 धावा सुद्धा चेस झालेत. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिले तर 80 धावा उभारल्या गेल्यात. सुरेख चेंडू अप्रतिम. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी. गोलंदाज आपण पाहतोय मनीषच्या माध्यमातून. खरं कमबॅक करावं लागेल. ज्या पद्धतीने 2 षटकांमध्ये धावा खोऱ्याने वाहिल्या गेल्या आहेत कुठेतरी रोखावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती फलकावरती पाहिले तर 54 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होतोय. मनीष उजव्या हाताने ओव्हर द विकेट गोलंदाजीचा मारा करण्यासाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून येतोय. तत्पूर्वी एक धाव काही रोखू शकत नाहीत. धावांची गती पुढे सरकले जाते फलकावरती. 55 धावा. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय मनीषच्या या षटकामध्ये. जयेश याला आपण पाहिलं तर वैयक्तिक 38 धावांवरती खेळी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडू ऑन साइडला पॅडवरती हा चेंडू होता आणि पॅडवरच्या चेंडूला मात्र फेकून दिले डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. षटकार. त्याला साथ हाय. निमिष संजय रुपेश प्रमीण डायगोची क्या बात हाय. सचिन मनी जितेश आकाशवर संघाचा विश्वास हाय. लोचन जयेश कैलास मंगेशने जडला रे इतिहास हाय. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त खेळी करत असताना दमदार कणकर फटके जयेशच्या बॅटमधून येत असताना वैयक्तिक आपण पाहिले तर 44 धावांवरती खेळतोय. यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडूला मात्र फेकून दिलंय. दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. 12 चेंडू मध्ये वैयक्तिक 50 धावा बॅट दर्शवायचे आहे. जयेश याला मी विनंती करतोय चौहू बाजू दर्शवायचे आहे. ₹2000 कॅश प्राइज या अर्धशतकाकरिता. जबरदस्त खेळ साकारला गेला. अडचणीमध्ये सापडलेल्या संघाला कशा पद्धतीने बाहेर काढायचं हे मात्र दाखवून दिलं जयेश या फलंदाजाने. पुन्हा एकदा ऑन साइडला जमिनीलगत चेंडू निघून येतोय. डीप मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला जाईल. तत्पूर्वी एक धाव अर्जित केले गेले आणि धावांची गती एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 68 धावा, 68 रन्स. षटक क्रमांक 5 व समाप्त झालाय. 6 चेंडूंचा अजूनही उर्वरित खेळ बाकी आहे
आणि या 6 चेंडूमध्ये काय घडेल काय बिघडेल हे आपण पाहणार आहोत. या आपण तत्पूर्वी वळूया डिस्क जॉकी. अडसष्ट धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 8 षटकार आतापर्यंत ठोठावले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज आपण पाहिले तर जयेशच्या बॅटमधून संदीप वैती गोलंदाजी मार्कवरती येतोय. ऑफसाईडला चेंडू आपण पाहिलं तर हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र झेल पकडला जातोय. विकेटचं पतन होतंय. एक चांगल्या खेळीला मात्र संपुष्टात आणलं गेलंय. जयेश बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. साकारले गेले 51 धावांचे आणि अडचणीमध्ये सापडलेल्या आपल्या संघाला मात्र बाहेर काढलं गेलंय. 68 धावा 68 रन्स या फलकावरती आहेत. 5 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. मैदानाच्या आतमध्ये 9व्या क्रमांकावरती मोहम्मद येत असताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला चेंडूला वळवलं जातंय. चेंडू हवेत आहे आणि तत्पूर्वी मात्र पाहता पाहता चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 6 धावा षटकार. सहित संघ जाऊन पोहोचते धाव फलकावरती 74 धावा. चला चेंडू द्या. जुना चेंडू द्यायचा आहे. मॅच बॉल आलेला आहे. अमर कोहली जी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. चला मी विनंती करतोय झाई 11 संघाचा संघनायक तसेच जग्या 11 कासर वडवली संघाचा संघनायक त्वरित नाणेफेकीचा कॉल करण्याकरता यायचा आहे. जबरदस्त खेळी करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मोहम्मद. इथे मात्र पॅड वरती चेंडू आदळला गेलाय. तर पंच सहमत नाहीत. आउटसाइड द ऑफ स्टंप इम्पॅक्ट पाहायला मिळाला आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत रनआउटच्या माध्यमातून विकेटचं पतन होतंय. फलंदाज बाद होत असताना बॅक टू द डगआउट. मोहम्मद याच्या खेळीला पूर्णविराम. आतमध्ये क्रमांक 10 वरती ऑन साइडला चेंडूला वळवलं जाते. एकदा वर्जित करत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र हा ना करता करता दुसऱ्या धावे करता महेश वलालेत आणि आणखीन एक विकेटचं पतन होतंय. रनआउटच्या माध्यमातून गडी बाद होतोय. धाव फलकावरती एकंदरीत पाहिले तर 76 धावा आहेत आणि गडी बाद झाले ते 9. 76 रन्स 9 गडी बाद. बॅटर सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना धावांची गती धाव फलकावरती 76 रन्स. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. तर जबरदस्त आपण पाहतोय अप्रतिम खेळ दाखवला गेला. जर टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद झाले तदनंतर लोअर ऑर्डरचे फलंदाज हर्ष तदनंतर आपण पाहतोय जयेशने खूप चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना त्यावेळेस खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय ग्लेनच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू आहे या षटकातील.
या इनिंगमधील 76 धावा या आतापर्यंत फलकावरती. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, तत्पूर्वी दिशा दाखवली गेले. एकदा वर्जित करत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, हा ना करता करता मात्र 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस 78 धावा 78 रन्स ऑन द बोर्ड लावल्या गेल्या आहेत आणि 79 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय श्री गणेश गण्या 11 या संघासमोर. चला तर मी विनंती करतोय दोन संघनायकांना, जाई 11 संघाचा संघनायक आणि तदनंतर जग्या 11 कासर वडवली संघाचा संघनायक नाणेफेकीचा कॉल करण्याकरता यायचा आहे. उपस्थित झालेला आहे, तर मी विनंती करतोय जग्या 11 संघाचा संघनायक त्वरित नाणेफेकीचा कॉल करण्याकरता या. तर नाणेफेकीचा कॉल आपण पाहतोय अमर कतवार यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. आयुब शेख येत असताना, तर एका बाजूला आपण पाहिलं तर संतोष दवणे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आयुब शेख पाहायला मिळत आहेत. MI फॅन्स आणि CSK फॅन्स आपल्याला पाहायला मिळत आहे. CSK फॅन म्हणून कॉल दिला गेलाय आणि CSK फॅन येत आहे. मी अमरजी कतवार यांना विनंती करतोय की आपण आदरपूर्वक असनस्त व्हायचा आहे. जाई 11 संघाने टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 60 पर्यंत. आणि एकंदरीत तुमचे जे फलंदाज, तुमचे जे गोलंदाज असतील ते कोण असतील ज्यांच्यावरती जास्त विश्वास असेल? मी आहे, धनंजय आहे, मग रितेश आहे, महेंद्र आहे, एक प्रशांत आहे. आणि एकंदरीत या क्रीडा नगरीमध्ये प्रथमतः तुम्ही आलात, तुमचं हार्दिक स्वागत आहे. आणि या सजावटीविषयी आणि या मैदानाविषयी 2 शब्द कशा पद्धतीने व्यक्त कराल? आम्ही पहिल्यांदाच आले आणि चांगलं आयोजन आहे आणि मोठी टुर्नामेंट आहे. नक्कीच जर टॉस जिंकला असता आयुब तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षणच केला असता. मात्र मनाच्या विरोधात आता निर्णय गेलेला आहे. काय का किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल 6 षटकांमध्ये? 6 षटकांमध्ये जास्त जास्त 70-80. आणि एकंदरीत टॉप ऑर्डरचे जे फलंदाज आहेत ज्यांच्यावरती जास्त विश्वास आहे असे कोण असतील? बॅट्समन तर सर्वच चांगले आहेत. आकाश आहे, मी आहे, प्रसाद आहे, सुशांत आहे, मोनिश आहेत, मोहम्मद आहेत. सर्वच चांगले बॅट्समन, फक्त 100% द्यायला लागेल तेवढं. नक्कीच. आणि सातत्याने तुम्ही या क्रीडा नगरीमध्ये खेळत असता, या स्पर्धेविषयी 2 शब्द कशा पद्धतीने कौतुक कराल? इथे खेळायचं म्हणजे एक एन्जॉय आहे आणि स्पर्धा नेहमीप्रमाणे त्यांची चांगलीच असते आणि या ग्राउंडवर आम्ही भरपूर खेळताना फायनल बी मारलेत भरपूर. नक्कीच सर, टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे. जाई 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स नाव मिस्टर प्रमोदजी शेडगे. धन्यवाद.
तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत विजयासाठी 79 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. एकविरा क्रिकेट क्लब आपण पाहू शकतायत या स्पर्धेचं आयोजन नियोजन खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्या पद्धतीने आर के एंटरप्राइजेस अर्थातच रणजितजी किनी साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि या स्पर्धेला त्यांनी 20,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य सुद्धा केलेलं आहे. तसेच मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकाल. अप्रतिम ही जुचंद्र गावातील आणबान शान यावेळेला आपण पाहतोय. अजून एक स्पर्धा जर आपण पाहिली तर याच मैदानात दिवस रात्र 2 आणि 3 जय अंबे नायगाव कोळीवाडा च्या माध्यमातून ही स्पर्धा आमदार चषक आयोजित केली जाते. यंदा प्रथमच भव्य दिवस रात्र टेनिस क्रिकेट आहे, ज्याचं प्रथम पारितोषिक 2 लाख व द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये आपल्याला पाहायला मिळतं आणि या स्पर्धेला यायला विसरू नका. मात्र ती स्पर्धा पाहायला मिळेल. पहिला चेंडू आणि या वेळेला मात्र एक सोपा झेल त्या ठिकाणी कन्वर्ट होऊ शकला नाही. कोणताही सोपा झेल नसतो, ज्या वेळेला तो कन्वर्ट केला जातो तेव्हा तो सोपा झेल होतो, परंतु या वेळेला जर आपण पाहिलं तर झेल सुटतोय त्या ठिकाणी. आणि पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 0. सचिन पाटील आमचे या वेळेला गुणलेखक पाहायला मिळत आहेत. सर्व GTCची टीम धावांची गती 0 या धावसंख्येवर. अप्रतिम सुरेख पद्धतीने लेग ग्लान्स केला जातो. डिरेक्ट हिट ऑब्विसली त्या ठिकाणी केला गेला होता, परंतु धावांची गती जर आपण पाहिली तर 1च्या माध्यमातून ऑफ दी मार्क केली जाते आणि धावांची गती स्कोर कार्डवर विवेकच्या बॅटमधून 1 धाव येत असताना एका साईडला ग्लेन वैती जबरदस्त टेनिस क्रिकेट विश्वातील एक अनमोल हिरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सुप्रीमो चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज मिळवलेला हाच तो खेळाडू आपण पाहू शकतात. 4 व्हीलरचा मालक म्हणून आपल्याला पाहायला मिळाला. उजव्या हाताने गोलंदाज यावेळेला ग्लेन वैतीच्या बॅटमधून तोच क्लास परमनंट दाखवत असताना, परंतु शेवटच्या मोमेंटला जर आपण पाहू शकाल जबरदस्त क्षेत्ररक्षण अप्रतिम आपण पाहू शकतायत. आणि या वेळेला काय घडलं गेलंय एक्झॅक्टली त्यावेळेला आपण पाहू शकाल. जस काय असेल तर या वेळेला आपण पाहू शकतायत काय डिसिजन स्वयंसेवक कृपया करून 12 खेळाडू इथे बोलायचं नाहीये, कारण इथून माईक मध्ये आवाज जातोय, अन्यथा पेनल्टीला सामोरे जावं लागेल. कारण ऑलरेडी व्हॉलेंटियर्स आहेत. जे काही निर्णय असतील ते मात्र ऑब्विसली प्रत्येक खेळाडूच्या बाबतीत मात्र यावेळेला जरूर संघाच्या बाबतीमध्ये आपण दिलं जाईल. आणि यस पंच काय दर्शवतात त्या ठिकाणी. यस इट इज अ 6 रन. 6 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या 6 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 7. लंब पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत 6 धावा येत आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. आर के एंटरप्राइजेस वर्तक नगर हा संघ आपण पाहू शकतायत. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड्स. ग्लेन वैती जबरदस्त मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि यावेळेला पूर्णपणे फसतोय ग्लेन. मात्र बॅक टू द डगआउट. यस इज गॉन. फलंदाज गॉन.
क्रिकेट क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून सूरजने मात्र या अगोदरचा चेंडू षटकार आला, परंतु तदनंतर जर आपण पाहिला तर सुंदररित्या यावेळेला आपण पाहू शकतायत शॉर्ट लेगला जबरदस्त झेल ट्रिपला गेला आणि धावसंख्या स्थिरावली गेले. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू सुरेख पद्धतीने लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळतोय. कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. बॅटचे एज घेऊन चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय शॉर्ट गलीला. तत्पूर्वी एक धाव सूरज गोलंदाजी मार्कवर येताना चेंडू फेकून झाले. आतापर्यंत जर विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर सचिन आम्हाला दर्शवतात की 8 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 8 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून क्लास ऑन द राईज खेळला गेलाय. चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता गुड शॉट, सुपर टायमिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर या चौकाराने पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. सेकंड इनिंगमध्ये आपण पाहू शकताय तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. श्री गणेश गण्यांचा संघ गण्या 11 आपण पाहू शकतायत. धावसंख्या झालेली आहे ते एकंदरीत सचिन पाटील दर्शवत आहेत की 12 रन्स 12 धावा पलकावर पाहायला मिळतात. थोडीशी कम्प्युटरमध्ये मिस्टेक झाली होती. पहिल्या षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 12 खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर जुगेश यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. ज्या संघाने आमदार चषकामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये, तोच संघ खेळताना पाहायला मिळतोय. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक त्या झेल खाली आणि कोणतीही चुकी करत नाहीये. त्या ठिकाणी अलंकार कोणतीही चुकी करत नाहीये. मागे आपण पाहू शकताय जो सर्व खेळाडूंना घेऊन चालणारा ॲज अ कर्णधार ॲज अ कॅप्टन म्हणून खूप चांगल्या प्रकारचा रोल अदा करत असताना पाहायला मिळतो. चेंडूची चाचपणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. 79 धावांचा पाठलाग करताना स्टार्ट अगदी चांगली झाली, कारण प्रतिस्पर्धीची संघाची स्टार्ट तेवढी चांगली झाली नव्हती. 2 गडी बाद झाले होते, 5च धावा होत्या, परंतु इथे 12 धावा आल्या. अर्थातच 7 धावेने पुढे गेला होता. यावेळेला पहिला वेट अँड वॉच केलं सुरेख पद्धतीने, मात्र चेंडूला खेळले गेलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तत्पूर्वी 2च धावा मिळतील आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 14 धावा. फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये विवेक आपण पाहू शकतायत. सलामीवीर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. चांगले फ्लॅग लहरताना झेंडे लहरले जात आहेत. उजव्या हाताच्या फलंदाजाला खूप ॲडव्हान्टेज आहे आणि असा हवेचा झोत दर्शवत असताना पाहायला मिळतोय. मुंबई इंडियन्सचे जास्तीत जास्त फ्लॅग्स लहरताना उद्यापासून IPL ला सुरुवात होते. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग करत असताना ऑफ ड्राईव्ह खेळला जातोय. राहुल कश्यप मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 15 धावा, 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झाला आहे. सुंदर आयोजन नियोजन एकविरा क्रिकेट क्लब नायगावच्या वतीने
या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं गेलंय. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त सौरभच्या बॅटमधून कलात्मक फटका पाहायला मिळतोय. 6 धावा. क्या बात आहे. क्लॉक स्वीप कसा खेळावा याचं परिपूर्ण प्रात्यक्षिकरण दर्शवत असताना जुगेशच्या गोलंदाजीवर यावेळेला ऑन साईडला प्रॉपरली टायमिंग सहित चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलंय. बॅक टू बॅक 2 मात्र यावेळेला आपण पाहतोय. प्रेक्षणीय स्ट्रोक पाहायला मिळाला. या चेंडूला फेकून दिलंय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 6 धावांकरता गुड शॉट बाय सौरभ. 6 धावा. एक बाळू सिंगर मात्र बनला गेला. मासेमारी करणारा मात्र एक आज ज्याच्या कलागुणांना दाद द्यावी लागेल, कारण आपलं टॅलेंट कधीच लपत नसतं. आपलं कौशल्य मात्र पणासपणा लावून आज बाळू सिंगर एक सेलिब्रिटीच्या माध्यमातून टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मात्र काळ वेळ बदलायला वेळ लागत नाही, परंतु तुमचं यश, तुमचं प्रयत्न खूप महत्त्वाची भूमिका असते. आणि ते सौरभ मात्र टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू पाहायला मिळतोय. पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले तर अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक खेळले गेले, जे प्रॉपरली टायमिंग सहित खेळणारा खेळाडू पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 28 धावा. येणारे 24 चेंडू असतील आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण विचार केला तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळेल. 51 धावांचं लक्ष अजून सुद्धा समोर आहे. 24 चेंडू 51 धावा. 24 बॉल्स रिमेनिंग अँड 51 रन्स रिक्वायर्ड टू विन. 24 चेंडू 51 धावा. काय अप्रतिम दर्जेदार सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट, प्रॉपरली क्रिकेट यावेळेला पाहायला मिळतंय. श्री गणेश गण्या 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर एका साईडला RK एंटरप्राइजेस वर्तकनगर रणजित जिकरी साहेब यांनी पुरस्कर्ते जे आपल्याला पाहायला मिळतात. आणि कालच्या दिवसात RK दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र खेळला गेला होता, त्यांना सुद्धा मात्र हे 2 फेवरेट संघ त्यांचे पाहायला मिळतात. आणि क्रिकेटवरचं जिव्हाळा पहा. मात्र यावेळेला आपण पाहतो नेहमीच आयोजक त्यांना मान सन्मानाने बोलवलं जातं व्यासपीठावर, परंतु नाही, जिथपर्यंत मॅच संपत नाही तिथपर्यंत मी मॅचचा आनंद घेणार. आणि त्यांच्या समोर केतर भोईर पाहायला मिळतात, चेतन पांजूचे आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगल्या प्रकारचं भूषण भोईर मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 28 धावा. सुपर, चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड आणि प्युअर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. टेनिस क्रिकेट विश्व खूप उंचावलं गेलं आहे, कारण ह्याच 120 ग्रॅमच्या टेनिस चेंडूने मात्र कतार आणि शारजामध्ये मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जातील स्टेडियमवर सुद्धा टेनिस चेंडू खेळले गेले. यावरून स्पष्टपणे दिसतं की किती हाय क्वालिटी मात्र टेनिस चेंडूची पाहायला मिळते. सूरजचा हा चेंडू मात्र यावेळेला स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी कुणाल इंदक अप्रतिम आपण पाहू शकाल. 6 धावा.
महत्त्व, क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा साईच्या अर्नाळा संघाची वाट पाहतील. रविवारच्या मात्र 27 तारखेला आपण पाहू शकणार आहोत. खूप चांगलं क्रिकेट साईच्या अर्नाळा संघाने सुद्धा 6 ते 7 फायनल यंदाच्या वर्षात आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसं आर के स्पोर्ट्स अर्थातच दत्ताई स्पोर्ट्स जुचंद्र संघाने सुद्धा 7 ते 8 फायनल आतापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि म्हणूनच हा आवडता संघ मात्र रणजितजी किनी साहेब यांचा पाहायला मिळतो, ज्यामध्ये कैवल्य पाटील बंधू आज त्यांच्या ब्रँडेड स्पोर्ट्सला जवळजवळ 4 वर्ष पूर्ण झालेत. 4th ॲनिव्हर्सरी म्हणून आज साजरी केली जाते. आणि त्यांनी सुद्धा मात्र कमेंट जरूर केली गेली की मात्र त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने असंच प्रेम राहो. हे ब्रँडेड स्पोर्ट्सचे आपण पाहू शकतायत. जसं एकविरा स्पोर्ट्स आता ब्रँड तयार झाला आहे. यावेळेला मात्र सरळ बॅटने काय जबरदस्त जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव तर निश्चित स्वरूपात. थोडीशी आउटफील्ड स्लो असल्याकारणानं चेंडू थांबला त्या ठिकाणी, अन्यथा चेंडू मात्र फार वेगाने निघून गेला असता. एकदा वर्जित केली जाते. धावसंख्या 43 रन्स, 43 धावा, 17 चेंडू आहेत. 17 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळेल. 36 धावांचं लक्ष्य असेल. झाई संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. डहाणूवरून एक मोठा लांबलचक प्रवास करून या ठिकाणी उपस्थित होत असताना ज्यांचे मेंटॉर आपण पाहतो आणि स्वतः मात्र पुरस्कर्ते आहेत मोतीलाल शाह. एक झाई एक मोठं नाव आहे. डहाणू तालुक्यातून बिलॉंग करत असताना पालघर जिल्ह्यातून भरपूर वेळा खेळ मात्र त्यांचा मी पाहिलाय डोळ्यासमोर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला सौरभचा हा फटका मिस टायमिंग झालाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी करत नाहीये त्या ठिकाणी. जबरदस्त अप्रतिम झेल टिपला गेला मिस्टर मोहम्मदच्या माध्यमातून. फलंदाज या ठिकाणी बॅक टू द डगआउट गॉन. नायगाव गव्हाण दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. कोलीवाड्या नायगाव गव्हाण दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. थँक्यू. नवीन फलंदाज मिस्टर प्रणय 45 नंबरची जर्सी परिधान करणारा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. सर्व मुंबई इंडियन्सचे फॅन्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. एकविरा क्रिकेट क्लब ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2 असे मात्र खेळाडू आहेत जे CSKचे फॅन्स आहेत. आणि तो झेंडासुद्धा लहरताना आपल्याला पाहायला मिळतोय आमच्या डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. यावेळेला जर आपण पाहिलं तर हा चेंडू टप्पापर्यंत तेवढाच वेगाने निघून जातोय. गुड डिलेव्हरी. सागरचं कौतुक करावं लागेल या ठिकाणी. 4थं षटक हाताळण्यासाठी मात्र त्याला विश्वासाने कर्णधाराने मात्र चेंडू सुपूर्त केला आणि सुंदर लेंथ अँड लाईन्स सहित गोलंदाजी करत असताना सौरभला त्याने माघारी परतवलं. ऑन साईडला बॅकलेपचा उपयोग केला गेला. फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मोहम्मद पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. एकंदरीत 44 रन, 44 धावा, विजयासाठी 35 धावांचं लक्ष्य. 79 धावांचं पाठलाग करत असताना चेंडू फेकून झाले ते 4. येणारे चेंडू आहेत 14 आणि 14 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 35 धावांचं लक्ष्य असेल. काही सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मिस्टर प्रणय 45 नंबरची जर्सी परिधान करणारा. डेफिनेटली मात्र हिटमॅन रोहित शर्मा त्यांचा आयडियल आदर्श मानत असतील. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. पंचांकडे दाद मागितले होते परंतु पंच सहमत नाही आहेत. एका साईडला अमर कोळी आपल्याला पाहायला मिळत आहेत जे मात्र राजस्थान रॉयल्सचे जास्तीत जास्त, बँगलोरचे RCBचे मात्र फॅन्स आहेत आणि रुपेश कोळी हैदराबादचे मात्र सनराईज हैदराबादचे फॅन्स आहेत. मात्र जसं IPL येते त्याचप्रमाणे यावेळेला मात्र सरळ बॅटचा उपयोग जरूर केला गेला आहे. राहुल कश्यप त्या झेलखाली आणि कोणतीही चुकी करणार नाही आहे मिस्टर राहुल कश्यप. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणि मान परंतु उच्च विचार गॉन. वर्षे जुना संघ परंपरेने चाललाय. संकट आली कितीतरी कुणा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय.
गाजवलंय अनेक सामने जिंकलाय किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो शान आहे जेपी कपिलच्या फिरकीचा आम्हाला अभिमान आहे कोलीवाड्या नायगाव गावात दमदार एकच संघ आहे एकविरा थँक्यू डीजो थँक्यू वेलकम बॅक सुंदर काल रिलीज झालं हे गाणं मात्र आपण पाहतो एकविरा क्रिकेट क्लब नायगावच्या आधारावर हे टायटल सॉन्ग आदरणीय हितेश सानने जे गोड आवाजाचे मालक आहेत आणि त्यांच्याच मुखातून मात्र हे सुंदर सॉन्ग आपण ऐकतायत चौथं षटक आपण पाहिलं फक्त 2 धावा खर्च केल्या काय जबरदस्त गोलंदाजी यावेळेला सागरच्या द्वारे 12 चेंडू आणि विजयासाठी तर मात्र 35 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं 2 धावा देऊन 2 गडी बाद केले सागरने निर्णायक क्षणाला निर्णायक विकेट घेण्यामध्ये सागर माहीर आहे आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली राहुल कश्यप यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतं ॲज अ बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं परंतु आज ऑलराऊंडरची भूमिका यावेळेला सातत्याने जोपासताना पाहायला मिळतोय कारण ही खेळपट्टी मात्र फलंदाजासाठी सुद्धा पोषकदायक खेळपट्टी आहे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलं बॅटची एज घेऊन चेंडू मात्र गली रिझनमध्ये निघून जाईल शॉर्ट थर्ड मॅनला फेकी होते सागरकडून तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि दुहेरीच्या माध्यमातून श्री गणेश गण्या 11 हा संघ जाऊन पोहोचते फलकावर 46 वर 11 चेंडू आणि 33 धावा होऊ शकतील मी करेन आत्मविश्वास खूप महत्त्वपूर्ण भूमिका असेल विवेक आणि एका साईडला अविनाश ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते उलटा चेंडू होता मात्र यावेळेला विवेकच्या बॅटमधून ऑन साईडला जुगेश कोणतीही चुकी करत नाहीये गुड कॅच फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल बॅक टू द डगआउट गॉन संघाच्या या वसुंधरेचा चला, फलंदाज मान लगेच घाई आम्ही करा. राखलाय 5 फलंदाज मात्र झेल करवी बाद होताना पाहायला मिळतात 46 धावा फलकावर विजयासाठी 10 चेंडू आणि 13 धावा एकंदरीत 33 धावा अजून सुद्धा आपण पाहू शकाल खूप चांगलं क्रिकेट आकाश मुंबईकर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत तर मोरेश्वर साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत अर्थातच मोरेश्वर अंकल आकाश मुंबईकर CSKचे मोठे फॅन्स आहेत धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 46 रन 46 धावा फलकावर पाहायला मिळतात 33 धावांचं अजून सुद्धा लक्ष यावेळेला ऑन साईडला पुलचा फटका परंतु यावेळेला जुगेशच्या हातामध्ये पुन्हा एकदा झेल देऊन फलंदाज तू चल मैं आया अशी स्थिती मात्र यावेळेला निर्माण झाले ती श्री गणेश गण्या 11 संघाची फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन 6वा फलंदाज तंबूच्या असणार दिमागदारीने रोखलाय फलंदाजाने समोरच्या टीमला धो 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 धुतलाय अमर विवेकच्या खेळाचे साक्षी मैदान आहे विशाल शैलूच्या अस्तित्वाने ताट आमची मान आहे कोलीवाड्या नायगाव गावात दमदार एकच संघ आहे एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग आहे धावांची गती जर आपण पाहिली तर 46 रन यावेळेला पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने हॅट्रिकवर पोहोचला गेला राहुल कश्यप आणि यावेळेला विकेट हॅट्रिक साध्य करण्याचा मान या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये मिळवतोय तो अर्थातच राहुल कश्यप एक हरहुन्नरी अँड हरपन मौला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं गॉन वाल्मिकी क्रीडांगणामध्ये क्रिकेटचे सामने रंगतात बॅट बॉल म्हणतात कुणी याला कुणी चेंडू फळी ही म्हणतात एकवीर संघाचे आदरणीय सन्माननीय रणजितजी किनी साहेब यांच्याकडून मात्र RK साहेब यांच्याकडून राहुल कश्यप यांच्यासाठी मात्र आपण पाहू शकताय तर 500 रुपयांचं
कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. त्या अगोदर जयेशला 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. 51 धावांचं ज्यांनी योगदान दिलं, सुपर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. 14 चेंडूमध्ये 51 धावांची घणाघाती झंझावती झुंजार खेळी जो आपण पाहू शकताय. जयेश यावेळेला ऑन साईडला अकूट टप्प्याचा चेंडू होता, सरळ चेंडूला मात्र फेकून दिलंय. ते बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या क्षेत्रातून फ्लॅट 6, 6 धावा. धावा हे सामन्याचं समीकरण. रोहितच्या बॅटमधून मात्र कणखर फटका पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र राहुल कश्यपला पुन्हा एकदा मिळेल विकेट. जयेश मात्र कोणती चुकी करत नाहीये. 8वा गडी बाद या ठिकाणी चमूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय मिस्टर रोहित. बॅक टू द पॅव्हिलियन. 6 चेंडू आणि विजयासाठी 27 धावा. हे तोपर्यंत असं वाटलं होतं की सामना मात्र या वेळेला शक्य आपल्याला पाहायला मिळेल. श्री गणेश गणे 11 संघाकडे झुकेल, परंतु सौरभला मात्र जाळ्यात या वेळेला मात्र अडकवलं आणि तदनंतर सुंदर गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकलात. आणि तिथून मात्र या वेळेला फलंदाज बाद होताना 8 फलंदाज मात्र झेल स्वरूपात बाद होताना पाहायला मिळत आहेत. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 52. यानंतर नेक्स्ट मॅच आपल्याला 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. बिग फाईट, बिग मॅच आपण पाहू शकणार आहोत. झाई 11 संघ मात्र पाहायला मिळेल. जग्या 11 जो कासरवडवलीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आयुष शेख यांनी सांगितलं की आम्ही 100% देण्याचा प्रयत्न जरूर करू, कारण आमच्या संघामध्ये तेवढेच 11 खेळाडू मातब्बर आहेत, म्हणून एका दोघांवर विश्वास टाकून फायदा नाही आहे. तर 11 खेळाडूंना मात्र यावेळेला चांगलं प्रदर्शन दाखवावं लागेल. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. 6-27चं समीकरण. ऑन साईडला फटका चांगला आहे, मात्र चेंडू यावेळेला निघून जाईल. जुगेश काय जबरदस्त. जुगेशने मात्र जुचंद्रेच्या मैदानात याच वीकमध्ये मंगळवारच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारचा खेळ साकारला. गोलंदाजी, फलंदाजी अफलातून आणि त्याबरोबर जोडीने मात्र क्षेत्ररक्षणाची साथ मिळवत असताना आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 54 धावा. एका साईडला एकंदरीत आपण पाहू शकतात 25 धावांचं लक्ष्य. चेंडू आहे तुमच्याकडे 5, कारण 6 चेंडूमध्ये 30 धावा याच मैदानात कालच्या दिवसामध्ये झाल्या होत्या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 9वा गडी बाद होण्याची दाट शक्यता आणि 9वा सुद्धा झेलबाद. यावेळेला शेवटची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये राहील. तत्पूर्वी जाऊया आपण आमच्या डीजे मॅनकडे. चेंडू आणि विजयासाठी 25 धावा. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट आर्म बॉलर मात्र ऑन साईडला फटका चांगला आहे. जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. गुड शॉट.
परंतु प्रत्येक जण मात्र प्रत्येक रणजित जिकिनी साहेबांचं पाहिलं की अपेक्षा ते जास्त बाळगत नाहीत. जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही खेळा, परंतु चांगलं खेळा. मात्र ऑफ साईडला यावेळेला आपण पाहू शकता एकदा आणि पाहता पाहता चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय आणि विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय तो आपण पाहू शकाल. RK एंटरप्राइजेस वर्तकनगर. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक श्री गणेश गणे 11 संघ. आपण आलात, खूप चांगल्या प्रकारचा खेळ साकारला आणि मी विनंती करेन की आपण हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. हा या स्पर्धेचा रूल आहे, हे लक्षात ठेवा. प्रत्येक दोन्ही संघाला विनंती करेन लाईनअपमध्ये जा आणि लाईनअपमध्ये जाऊन मात्र आपण हँडशेक करून